नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि थंबनेल आणि टायटलवरशी समजलंच असेल की आजची रेसिपी आहे आपली आणि एकदम युनिक रेसिपी आहे. करिश्मा, कंची रेसिपी आज? ये देखा मुशी मुशी. baby shark. आणि ही रेसिपी करण्यामागे काय खास गोष्ट आहे सांग? ही आजची रेसिपी आहे बेबी शार्कची. खास आपल्या लहान लहान पोरांसाठी हा. जे मावरा खात नाही रे, ते स्पेशल त्यांच्यासाठी रेसिपी आहे. जी लहान पोरं मावरा खात नाही त्यांना ही रेसिपी नक्की खाऊ घाला. ते आवडीने मावरा खातील. ते आता रेसिपी करिश्मा कशी बनते नी ती नक्की देखा. व्हिडिओ छोटासा असणार आहे, त्याच्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. आजच्या रेसिपीसाठी आपण घेतल्यानंतर म्हणजे 2 मुशे म्हणजे बेबी शार्क. ये देखा, शार्कची पिल्ला याला आम्ही मुशे बोलतो. ते चला सगळ्यात अगोदर हे क्लीन करून घेऊ, त्याच्यानंतर आपण भेटू. तर मित्रांनो, मुशी आपली मस्तपैकी वसून झालेली आहे आणि क्लीन करून झालेली आहे. तर आता एका मुशीचे आपण 3 पीस केले ते बघा. आणि आपल्याला जी रेसिपी करायची आहे ना, त्यासाठी आपल्याला मुशी अशी थोडी बारीक कापायची आहे, पातळ पातळ कानासारखे. करिश्मा, कशी अशी उभे पीस करायचे. हा, एका तुकडीचे परत आपल्याला 3 पीस करायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. चला आता याचे सर्व बारीक बारीक पीस करून घेऊ. आपली मुशी वसून मस्तपैकी क्लीन करून झाली आणि एका मुशीच्या तुकड्याचे आपण 2-2, 3-3 अशा प्रकारे बारीक पीस करून घेतलेत. हे बघा, सगळे दाखव. हे बघा, एकदम मस्त. करिश्मा, झाली सगळी तयारी? हो, झाली. दाखवत आहे तुम्हाला. करायची रेसिपी. करूया. ओके. मुशीचे बाऊ मस्त कापलेस. मग काय देखा कशा मस्त पीस केले मी. आता काय करायचं? आता काय करायचं, रेसिपी करायची मुशीची. ओके, चला येते का. चूल बिल पेटलेलं आहे मस्तपैकी आणि आजची आपली रेसिपी चुलीवरच असणार आहे. चला सुरुवात करूया आता रेसिपीला. ही रेसिपी करण्यासाठी ना आपल्याला लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर तुम्हाला मुशा लागतील. 1, 2, 3 तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढ्या. आणि त्याच्यानंतर मुशीचे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे अशा प्रकारे. आणि हे बघा, 1 बशी ब्रेड क्रम्स, लिंबू, अंडा आणि आपले सर्व घरगुती मसाले आणि कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ. चला सुरुवात करूया आता. सगळ्यात आधी काय करायचं? मीठ लावून घ्यायचं. आपले जे कापलेले मुशे आहेत ना, छोटे छोटे पीस केलेले, मीठ लावून घेऊ. मीठ लावून झाल्यानंतर लावून घेऊ ते म्हणजे हळद. हळद लावून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला ॲड करू. आणि गरम मसाल्यासोबतच आपला आगरी कोळी मसाला आणि लाल तिखट पण घेतलंय ना थोडा. काश्मीरी मिरची, काश्मीरी लाल मिर्च. आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ. आपले मसाले पूर्णपणे मुशांना लागले पाहिजे. मसाले लावून झाल्यानंतर आता याच्यावरून लावून घेऊ ते म्हणजे आपण तांदळाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर. जास्त नाही लावायचा, थोडा थोडाच लावायचा. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ लावून झाल्यानंतर त्याचं मिक्स करून घ्यायचं. तर कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ लावून झाल्यानंतर याच्यावरून आपण लावून घेऊ तो म्हणजे 1 अंडा. पण अंडा आपण जास्त नाही लावायचा, जर जास्त पडला ना तर एकदम पातळ पातळ होईल, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं. तर आता आपण याच्यावरून अंडा लावून घेतलाय. आता हे मिक्स करायचं.
एक नंबर, डिलिशियस एकदम. अर्धा अंडाच बस झाला. हो, आपले सगळे मसाले बी मिक्स करून झाले. आता हे का तो ठेवलोय, त्याच्यात तेल टाकलंय. आता आपण मस्त ये बेबी शार्क फ्राय करून घेऊ. फिश फ्राईज रेसिपी आज काहीतरी युनिक आणि नवीन खायला भेटणार आहे. ते पण नुसते नाही फ्राय करायचे हो, मग ब्रेड क्रम्स मध्ये करायचे. ब्रेड क्रम्स कसे तयार केलेस? हे काय ब्रेड तापिले करपिले पण आणि मिक्सर मध्ये ग्राइंड केले. ओके, म्हणजे 2 मिनिटात घरच्या घरीच तयार करायचे नवीन आणण्यापेक्षा. तर चला मित्रांनो, तेल पण तापलेलं आहे आपला. आता आपले पीस आहेत ना मुशीचे मस्तपैकी, ते ब्रेड क्रम्ब मध्ये आपण बुडवायचे आणि फ्राय करायचे. एक नंबर, दिकुरूच चव सुटली हो मला बायको. काय बोलता मग काय सांगू तुला. तुमच्यासाठी नाही केलाय, मग देवांश प्रीता आपल्या बारक्या पोरांसाठी केलंय. ते काय आता रातचे येणार तीन, त्यांना फोन करून वारीन मी. घे. चला आता फ्राय करू मस्तपैकी गरम गरम तेलात. सोरचल तेलात. तर मित्रांनो, आपले बेबी शार्क तेलामध्ये फ्राय होताना दिसत आहेत मस्तपैकी. हे बघा, आता यांची टेस्ट कशी असेल तोच मी विचार करतोय व्हिडिओ करता करताना. भारी असेल हो. मस्त असेल. पोरांसाठी मग काय, मसाले प्रमाणात टाका. ज्यांना स्पायसी नको पाहिजे असेल, स्पायसी पोरं नाहीच खात जास्त. हे बघा मस्तपैकी फ्राय होतात आता चुलीवर. करिश्मा शिजतान का नाही? शिजणार 100%. मनात होप नाही निघे. मस्त आहे ना? सुगंध आहे ना. मस्त सुगंध दरवलला आपल्या किचन मध्ये. तर मित्रांनो, आपले फिश फ्राईज रेडी आहेत. येते का दाखव करिश्मा, 1 मिनिट होल्ड कर. हे बघा जबरदस्त. आणि रे का कोण आले खायला? देवांश. असा कर देवांश. देवांशी आठवण केली. प्रीता काय आहे? ये बस, ये खाऊन जा. तिला नेऊन यायला हो. झाले नाही, कच्चे नाही नाही. देवाचा टेस्ट करायला सांग. आता बाकीचे जे मुशीचे पीस राहिलेले नाही ते आपण फ्राय करून घेतो. तेल पण मस्तपैकी गरम गरम तापलं. आता ये पटकन होते फ्राय. तेल टाकलं. चला हे पण पटापट करून घेऊ फ्राय, आणि त्याच्यानंतर टेस्ट करून सांगते तुम्हाला की कशी आहे यांची टेस्ट. हे तर मित्रांनो, आपले फिश फ्राईज रेडी आहेत. हे बघा एकदम जबरदस्त झालेत. आणि देवांश आलो येते का? देवांश खा. काटा नाही त्यातला. कसा झालाय? मस्त. आवडला तुला? तिखट नाही ना? आवरला. मामीने बनवलेला आवरला बाबूला. प्रीताला पण नाही हो, प्रीता येणार ना आता रात्री. प्रीताला पार्सल नाही. छान झालाय. आता आपण पण टेस्ट करून की कसा झालाय. आधी होऊन दे बाकीचं सगळं फ्राय, मग एकदाच खाऊ. हातात घेऊन खा. हातात घे, हातात घे पूर्ण पीस. असं पकड, असं पकड. मस्त देवांश. वाव बोल, वाव बोल. वाव जोरात बोल. आपली रेसिपी रेडी आहे. इथे का करिश्मा एकदम जबरदस्त बनवली. सो आज खतरनाक एकदम रेसिपी. काय पण आवरली. आणि देवांशला पण जाम आवडले. देख मंगातपासून 2 तुकडे लुवलेले आणि देवांश कसा झालाय सांग व्हिडिओत. वाव बोल बोल. छान झालाय. त्यांना पण सांगा, तुम्ही पण सर्व खा. हे देखा बारीक बारीक पोरा मस्तपैकी फिश खातात. तसं देवांश रोज खातेच, पण जी पोरा नाही मावरा खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की देवांश करा. पण नाही खाय, सगळी फिश नाही खाय. मग आवडली तरीच खाते. असं आहे काय? सगळी fish आता नाही त्याला माहितच नसेल हे काय मावरा आहे.
तो फक्त पापलेट खाते, पापलेट. मुशी आहे मुशी. मुशीबाव करिश मग खाऊन सांग कशी टेस्ट आहे. भारी झाली हो. हे ते काय एकदम क्रिस्पी कडक. मस्त. मना देऊन दे आता, मना दिकून दे, खाऊन कशी लागते. का आता टेस्ट करू ती करिश्माने कशी रेसिपी बनवली. ये देऊन शिते तुला पण देतो. कशी झाली. एक नंबर. आणि ते आपण पोरांना जातो आणि शोरमा बिरमा देतो, KFC मध्ये वगैरे जातात, त्यापेक्षा हे किती भारी लागते ते का. एकदम भारी. घे देवांश. संपवशील का काय सगळा. चिकनला साईडला ठेवलंय हो अडीचशे. मी देत पण ना तो स्वतःच येत आणि खाते. काय हो, चिकन लॉलीपॉपला साईडला ठेवलंय आरामात आरामात. रेसिपी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. नाही आवडले ते बोला फक्त, आणि कमेंट करून सांगा यो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो. आता आम्ही पटापट खपीत आहो सगळं. खपाव खपाव चल. मी खात चाललोय. त्याला आवडलाय ना देवांश. आवडला. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तो आधी मला एक पीस घेऊन दे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे देखा असेच नवीन नवीन रेसिपी, युनिक रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि ट्राय करून नक्की सांगा कमेंट करून कशी झाली ही रेसिपी ती. कडक वाटलं तर आवडीचा कट होल. चिकन पेक्षा जबरदस्त झाली. काटो फक्त ठेवलोय का. चला टाटा बाय बाय. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. टाटा टाटा कर देवांश. टाटा.